सर्वप्रथम तुमच्या व तुमच्या परिवाराला या गावठी पोरं या छोट्याच्या क्रिएटरकडून तुम्हाला गुढीपाडायच्या खूप खूप शुभेच्छा. आता गावची यात्रा म्हणलं पहिल्यांदा पाणी बिनी सगळ्या देवांना आणावं लागतं. सर्वप्रथम महादेवाला. तर आम्ही आता गंगेवाला इकडं पाणी बिनी न्यायला सगळे मित्रमंडळी आपली जमलेली होती. पाणी बिनी घेऊन कावड यात्रा घेऊन आपण सरळ निघलो. तर डीजेच्या मागं न थांबता आपण सरळ डीजेच्या पुढं चाललेलो आहे. डीजेच्या पुढं आपण सगळे मित्रमंडळी पळतच सुटली नाही का आपल्याली, कारण टपाटपा 2 तासाचा रस्ता आपल्याला गावामध्ये पोचायचं राहतं. सगळे मित्रमंडळी आपले शुभम भाऊ पवन होते आपल्या संग, ते पण लय जोरात पळत होते नाही का. आणि रस्त्यामध्ये रस्ता अर्धा किलोमीटर असा रस्ता खराब आला का बास कधी पायाला डायरेक्ट फोड आली. इकडे गावामध्ये पोचल्यानंतर कावड बिवड ठेवून दिली आपण गावात आणि सरळ घरी आलो. आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डायरेक्ट आपलं बाला भाऊन आपण डायरेक्ट गावाच्या दिशेने गावलो. कारण इकडं आपल्याला नंतर आपल्या कावडीला सजावट करायची राहते. नारळ बिरळ सोडलं इकडं मस्तपैकी आणि नारळ बिरळ बांधून आपण सरळ लाईनीला लागलो. सगळे मित्रमंडळी चाललेले होते, आपण पण कावड घेऊन चाललो. तेवढे इकडे डीजे बीजे सुरू झाला. आपल्या दत्ता भाऊ पण भेटले, आपल्या इकडे स्वप्नील भाऊ आणि प्रणव भाऊ पण इकडे आलेले होते. सरपंच मागून चष्मा लावून पाहत होते. इकडं आपण सगळे कावडी लाईनमध्ये उभे राहिलो. त्यानंतर इकडे वेळ आली पेढे खायची. पेढे सगळे आपले माता भगिनीवर आपल्याला पेढे वगैरे खात राहतात, कारण उपास धरेल राहतो नाही का. ओम भाऊ पण भेटले. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे व्हिडिओ सोडून ना गावचे सगळे देवाला नाणायला चाललो आपण आता. म्हणजे कसे इकडं लक्ष्मी आईचं मंदिर म्हणा, नाहीतर इकडं मोठ्या बाबाचं मंदिर म्हणा, सगळे आपण चाललो आता देव सगळे नाणून काढायला. इकडे दत्ता भाऊ संतू भाऊ पण भेटले आपल्याला नाही का. 5 सेकंद पाहण्यासाठी नक्कीच फॉलो करून ठेवा बरं का मित्रांनो. 5 सेकंद येतोय लवकर.